तुमची जमीन कोणीतरी बळकावली आहे का? वारसा हक्कावर वाद सुरू आहेत का? जमिनीचा रस्ता बंद केलेला आहे का? असं झालं तर कोर्टात नेमकं काय होतं? किती वेळ लागतो? काय कागदपत्रे लागतात? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळं अगदी सोप्या भाषेत सांगतो. तर कोर्टात खटला कसा सुरू होतो ते बघू. ज्याला जमीन मिळावी असं वाटतं तो व्यक्ती दिवाणी न्यायालयात दावा दाखल करतो. यालाच म्हणतात दावा वजा अर्ज. या अर्जात काय असतं ते बघू. जमीन माझी आहे, कोणतं कागदपत्र आहेत, वाद कसा निर्माण झाला, त्यानंतर कोर्ट फी भरावी लागते. ही फी जमिनीच्या किमतीवर अवलंबून असते. तर कोर्ट दुसऱ्या पक्षाला नोटीस पाठवतो. तो पक्ष आपलं उत्तर कोर्टात दाखल करतो. दुसरे आहे तपासणी आणि पुरावे पाहतात. यामध्ये कोर्ट दोन्ही बाजू ऐकून ठरवतो. जमीन कोणाच्या नावावर आहे, कब्जा कोणाकडे आहे. दोन्ही बाजू आपापले कागदपत्र, साक्षीदार, पुरावे सादर करतात. कधी कधी कोर्ट तलाठी, मंडळ अधिकारी, सर्वे विभाग यांना नकाशा किंवा पंचनामा करायला सांगतो. शेवटी दोन्ही वकिलांचे अंतिम युक्तिवाद होतात. तर स्टेप नंबर 3 आहे कोर्टाचा निर्णय आणि निकाल कसा लागतो ते बघू. सर्व पुरावे पाहून कोर्ट निकाल देते. तुमच्या बाजूने निकाल लागला तर जमीन देण्याचे आदेश दिले जातात. दुसरा पक्ष ऐकत नसेल तर एक्झिक्युशन पेटिटोन दाखल करतो. पोलीस किंवा कोर्ट मार्फत अंमलबजावणी होते. निकाल आवडला नाही तर वरच्या कोर्टात अपील करता येते. तर याच्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात ते बघू. जमीन वादात ही कागदपत्रे फार महत्त्वाची असतात. 7/12 उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत म्हणजेच वारसा नोंद याच्यापैकी कोणतंही चालते. नकाशे, पंचनामा अहवाल, साक्षीदाराचा जबाब ही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. तर जमीन वादाचे 3 प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे मालकी हक्काचा वाद. यामध्ये दोघेही जमीन आपलीच सांगतात. खरेदी खत, वारस हक्क फार महत्त्वाचा असतो. नंबर 2 आहे कब्जा वाद. यामध्ये जमीन कोणाची आहे ती मान्य होत नाही, पण ताबा कोणाचा यावर वाद होतो. तिसरा वाद आहे रस्ता बंद वाद. यामध्ये शेतकऱ्याने तुमचा रस्ता बंद केलेला असतो. जुना वापर, नकाशे, फोटो उपयोगी असतात. तर तात्पुरती स्थगिती आदेश यामध्ये बघू. वाद चालू असताना जमीन विकू नये, ताबा बदलू नये यासाठी कोर्टातून स्थगिती आदेश मिळतो. निकाल येईपर्यंत सगळं थांबतं. तर कोर्टात न जाता वाद मिटवता येतो का? तर उत्तर आहे हो. कधी कधी वाद मिटतो. त्याच्यासाठी तहसील कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालयात, लोक अदालत किंवा मध्यस्थीद्वारे वाद मिटवता येतो. यामुळे वेळ, पैसा आणि कोर्टाची धावपळ वाचते. तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा प्रश्न कमेंटमध्ये विचारा. सरकारी योजना, जमीनविषयक माहिती आणि नोकरी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की जोडलेले राहा. धन्यवाद.